मेडिटेशनची जादूगिरी. पुढील लेख आहे विघ्न विनाशक गणेश. काल गणपती विसर्जन झालं. यावेळेस कोरोनामुळे मिरवणूक वगैरे नव्हती, तरी पण गणेश विसर्जन तेवढ्याच भक्तिभावानं झालं. कालचीच गोष्ट, घरच्या गणपतीचं विसर्जन आम्ही घरीच बादलीत केलं. ते करेपर्यंत सगळ्या बालगोपालांमध्ये उत्साह होता. आईने मोदक बनवले, आरती झाली, सगळं काही आनंदात होत होतं. पण जसे गणपती विसर्जन झाले, श्रद्धा 10 वर्षाची चिमुकली एकदम रडायला लागली. तिचं रडणं ऐकून बाकी लेकरंही मुसू रडू लागली. काकू त्यांच्या घरचा अनुभव सांगत होत्या. ऐकताना सगळेच भावूक झाले होते. इतक्यात कोणीतरी रडतंय असा भास झाला. पाहिलं तर श्रद्धाच काकूंचा पदर पकडून रडत होती. काकूंनी श्रद्धाला पोटाशी धरलं, पाणी दिलं. तशी ती शांत झाली, पण म्हणाली की मला सांगा, गणपतीला का बुडवलं? मला गणपती पाहिजे. काकू म्हणाल्या, ताई, या चिमुकलीला कसं समजवावं हे समजतच नाही. तुम्हीच काहीतरी सांगा ना. मी श्रद्धाला जवळ बोलावलं, तिचे अश्रू पुसले. म्हणाले, हे बघ बाळ, आपल्याला गणपती आवडतो ना? ती म्हणाली, हो, खूपच. मग आपणच समजा गणपती बनलो तर? माझा हा प्रश्न ऐकून श्रद्धासहित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. असं कसं शक्य आहे? मी पुढे म्हणाले, हे बघ बाळ, गणपती विघ्न विनाशक आहेत ना? तिने मान डोलावली. मी म्हणाले, हो, आणि शिवाय सुख करता दुःख हरता आहेत ना? श्रद्धा म्हणाली, हो, आहेत ना. मी माझं म्हणणं पुढे चालू ठेवलं. हे बघ बेटा, गणपती विघ्न विनाशक आहेत, म्हणजे विघ्न अर्थात संकटाचे नाश करणारे आहेत. तसेच ते सर्वांचे दुःख हरण करून सर्वांना सुख देणारे आहेत. बरोबर? मग आपणही तसं बनू शकतो का? काकू म्हणाल्या, मंडळी, ताई विचारत आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. सर्वांनी माना डोलवल्या. आज सुनील भैयाही आला होता. तो म्हणाला, हो, शक्य आहे. काही संकट आलं तर आपण एकमेकांना मदत करू शकतो. शिवाय चांगल्या वागणुकीतून, वर्तनातून सर्वांना सुख देऊ शकतो. हे करता येईल. मी म्हणाले, हो, मग हेच तर करायला पाहिजे. आणि प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या क्षमतेनुसार हे तत्त्व पाळू शकेल. हो ना? इतक्यात किशोरदादा उठून उभा राहिला व म्हणाला की ताई, मागच्या क्लासमध्ये आपण गणपतीच्या एक अवयवामागील आध्यात्मिक रहस्य जाणून घेतलं आहे. तसेच आपण वागलो तर उत्तम होईल. सुनील भैया म्हणाला, म्हणजे नेमकं कसं? किशोरदा, मी सांगू? कालच डॉक्टर ताईने सांगितलं होतं. मला आठवतंय. विशाल डोकं, विशाल बुद्धी जी योग्य निर्णय घेईल, बारीक डोळे म्हणजे जे दूरचं पाहू शकेल व परिस्थितीच्या परिणामाचा विचार करून निर्णय घेईल, सुपासारखे कान म्हणजे सूप जसं चांगलं व व्यर्थ वेगळे करतो, तसंच नको त्या गोष्टी ऐकायच्याच नाहीत, केवळ चांगल्या गोष्टी ऐकायच्या. छोटे मुख म्हणजे कमी बोलणं, विचार करून बोलणं, गोड व सर्वांना सुख देणारं बोलणं. सोंड, पहा बरं, सोंड कधी कधी कणखर होते, इतकी शक्तिशाली होते की मोठमोठाले वृक्षही उखडून टाकून देते, तर तीच सोंड लहान बाळाला अलगद उचलून पाठीवर बसवते. म्हणजे प्रसंगानुरूप आपल्यालाही दृढ शक्तीचा वापर करता आला पाहिजे व वेळ प्रसंगी दया, करुणा, स्नेह, प्रेमाचा हळुवारपणाही दाखवता आला पाहिजे. किशोरदांचे हे बोल ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि नकळतपणे छोट्या श्रद्धानेही टाळ्या वाजवल्या. तिचं रडू कुठल्या कुठे पळून गेलं. आता काकू उत्साहाने उभ्या राहिल्या. म्हणाल्या की आदरणीय लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, त्यामुळे अनेक व्यक्ती एकत्र आल्या, विचारांची देवाणघेवाण झाली, स्वराज्याचं बीजारोपण झालं. जनमानसात देशप्रेम, उत्साह, आनंद, ऐक्य वाढीस लागलं. ही फार छान परंपरा आहे. उत्साहाचा सण आहे. श्री गणपतीचा सर्वांना लळाच लागतो. लहान मुलं काय, पण आपल्यालाही गणपती विसर्जनानंतर करमत नाही, चैन पडत नाही. परंतु ही कल्पना मला आवडली की आपणच जर विघ्नविनाशक गणपती बनू शकलो
आपणच जर सर्वांना सुख देणारे व सर्वांचे दुःख हरण करणारे बनू शकलो, आपल्या जीवनातच जर श्री गणपतीची स्थापना अशा प्रकारे केली की जी कधीच विसर्जित होणार नाही, तर मला वाटतं घराघरातून शांतीची गंगा वाहू लागेल व स्वर्णिम दुनिया अर्थात भारत परत सोनेरी भारत, स्वर्णिम भारत बनू शकेल. स्वराज्याचे सुराज्य होईल, हो की नाही? हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.